पालकांवर ताण आहेत, मुलांवर ताण आहेत आणि ते वेगळ्या प्रकारचे आहेत. परीक्षेचे आहेत, अभ्यासाचे आहेत, उद्याचं भविष्य काय वाढवून ठेवलंय ते माहिती नाहीये, त्यामुळे त्याचे ताण आहेत. चौकात पोलीस नसेल तर आपण सिग्नल पाळत नाही. कारण आपली सामाजिक रचनाच तशी आहे. आपली सामाजिक रचना, आय एम अ रिस्पॉन्सिबल सिटीजन, मी जबाबदार नागरिक आहे, जबाबदार माणूस आहे, अशी नाहीच आहे. अनेक पालकांना हे सांगतो की तुमची मुलं 7, 8, 9, 10 वर्षाची होईपर्यंत भिंतीला रंगच देऊ नका. उलट त्या ज्या मुलांनी रंगवलेल्या भिंती आहेत ना त्या फार छान दिसतात ऍक्च्युली. आणि याचं मुळात शास्त्रीय कारण आहे. कारण मुलांचा हात मुळात तो तसाच फिरत असतो. भिंत हा नावाचा मोठा कॅनव्हास मुलांना मिळतो. मी स्वतंत्र विचार करू शकतो, मला करायला हवा आहे, आणि तो कसा करायचा ह्याची व्यवस्थाच आपल्याकडे नसल्यामुळे रादर स्वतंत्र विचाराला आपल्याकडे शिक्षा आहे. मी माझ्या मनाप्रमाणे निबंध लिहिला, माझ्या आवडीप्रमाणे, तर तो तसा नकोय ना आपल्याला. आपल्याला त्या चौकटीतच हवंय सगळं. नमस्कार, मी अश्विनी. चित्रांगणमध्ये आपलं मनःपूर्वक स्वागत आहे. मंडळी, एक पालक म्हणून मी असेल किंवा माझ्यासारखी अनेक लोक असतील, तर आज हा प्रत्येक पालक वेगवेगळ्या ताणांना आणि वेगवेगळ्या भीतीला सामोरा जातोय. बरं, फक्त पालकच सामोरे जात आहेत का? तर नाही, पालकांसोबत मुलं देखील वेगवेगळ्या भीतीला आणि ताणांना सामोरे जात आहेत. बरं, ही भीती किंवा हे टेन्शन फक्त अभ्यासापुरते नाहीये, तर रोजच्या जगतानाच वेगवेगळ्या ताणांना आणि भीतीला खरं तर हे सगळेच सामोरे जातात. या अनुषंगाने आपण प्रसाद मनेरीकरांशी आज संवाद साधणार आहोत की नेमकं ही भीती किंवा हे टेन्शन कशा पद्धतीचे आहेत आणि त्याच्यावरचे सोल्युशन्स काय असणार आहेत. प्रसाद, तुमचं स्वागत आहे. प्रसाद, मी म्हणाले आता मगाशी त्याप्रमाणे एक पालक म्हणून मी असेल किंवा माझ्यासारखी अनेक लोक आहेत जे आज वेगवेगळ्या पद्धतीच्या ताणाला आणि भीतीला सामोरे जातात. बरं, आम्हीच जातोय का? तर नाही, आम्ही सामोरे गेलो की पर्यायाने त्याचं पर्यवसन आमच्या मुलांवरती होतंय. तर या अनुषंगाने प्लीज तुम्ही काय सांगाल? हो, तुम्ही म्हणलं ते बरोबर आहे की पालकांवर ताण आहेत, मुलांवर ताण आहेत आणि ते वेगळ्या प्रकारचे आहेत. परीक्षेचे आहेत, अभ्यासाचे आहेत, उद्याचं भविष्य काय वाढवून ठेवलंय ते माहिती नाहीये, त्यामुळे त्याचे ताण आहेत. म्हणजे अगदी सकाळी घराबाहेर पडलेला माणूस सुखरूपपणे संध्याकाळी घरी परत येईल का नाही इथपासूनचे ताण आहेत. तर ते मुलांबद्दल पण आहे. सोशल एन्व्हायरमेंट आत्ताचं जे काही आहे त्याचेही ताण आहेत खरं तर. त्यामुळे ह्या एकूण ताणपूर्ण म्हणजे गेल्या 5-10 वर्षाचा जर बघितलं तर हे वाढत 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 जाताना दिसतात आपल्याला ताण. आणि हे ताण सोडवायचे कसे, कमी करायचे कसे, ह्याचा कुठलाच एक निश्चित प्रकारचा मार्ग दिसत नाहीये. पालकांच्या बाबतीत आर्थिक विवंचना खूप आहेत, जगण्याचे प्रश्न आहेत. अगदी म्हणजे अनेक पालकांच्या बाबतीमध्ये अशी अवस्था आहे की रोजचे किती पैसे मिळवले तरी ते कमीच पडतात, अशीच अवस्था आहे. आणि शिक्षणाचे वाढते खर्च बघता शिक्षणाची थोडी जास्त जगण्याचे वाढते खर्च आहेत. सामाजिक प्रेशर्समुळे पण येणारे ते ताण आहे. मुलांचा विचार करता अगदी नीट आणि ह्या परीक्षांचे ताण अगदी पहिलीपासून पालक घ्यायला लागले, अशी अवस्था आहे. त्यामुळे हे सगळे अनेक प्रकारचे ताण हे आपल्याला भोवताली दिसत आहेत. आणि ह्या ताणाबरोबर येणारी, तुम्ही म्हणला तशी ती भीती पण आहे की माझी नोकरी गेली तर काय, मला पुरेसे पैसे नाही मिळाले तर काय, मुलाच्या शिक्षणाचा खर्च भागवू शकलो नाही तर काय, असे अनेक ताण पालकांवर आहेत. माझं मूल या स्पर्धेत टिकेल की नाही, सेम माझं मूल स्पर्धेत टिकेल का नाही. आणि हे ताण आपोआप त्या मुलांवर येत आहेत. नुसत्या मुलांवर नाही, अख्ख्या फॅमिलीवर येत आहेत. हे ताण भीती यातून होत आहे असं की अख्खं घराचं वातावरण, म्हणजे एंड ऑफ द डे असं बघितलं तर कोणीच आनंदी नाही असं होतंय. सारखी उद्याची चिंता, उद्याची काळजी, काय करायचं कळत नाही. आणि त्याचे रिफ्लेक्शन नात्यावर पडायला लागलेले आहेत. त्यामुळे कुठलंच नातं असं छान सुदृढ दिसत. सगळेजण एकमेकावर चिडचिड करतायत, रागावतायत, मग मुलं खुश नाहीत, मग पालक खुश नाहीत, मग नवरा बायको खुश नाहीत, अशी एक काहीतरी साखळी तयार झालेली आपल्याला दिसते. आणि ती ब्रेक कशी करायची हाच खरं तर सगळ्यांसमोरचा प्रश्न आहे. ब्रेक करायची नाहीये का? म्हणजे असं मी तुम्हाला विचारलं की तुम्हाला ताणात जगण्याचा आनंद तो नाही मिळत आहे ना. अगदी. पण ती साखळी ब्रेक कशी करायची? त्यामुळे मला असं अलीकडे वाटायला लागलं की कुठे ना कुठे आपण हे स्वीकारतोय का की आपल्याला ताणातच जगायचं आहे, असाच एक कुठेतरी स्वीकार. मुलं असतील किंवा पालक असतील, चाललंय ते चालू द्या, हा एक अप्रोच थोडा डेव्हलप होतोय, असं तो काहीतरी डेव्हलप होतोय का, असं एक मला आता खरं तर वाटायला लागलंय ह्या सगळ्यातून.
म्हणजे मला फार एक गमतीशीर किस्सा सांगायला आवडेल. मधल्या काळामध्ये असं झालं, मला वाटतं हे मी एक प्रातिनिधिक उदाहरण देते, हे माझंच नाही, कदाचित सगळ्याच पालकांचं हे असू शकतं. म्हणजे आता प्रत्येक पालक थोडासा सुजाण झालाय किंवा आपल्या मुलाच्या एकूण शिक्षणाबाबतीत किंवा त्याच्या जगण्याबाबतीत खूप कॉन्शियस झालाय, खूप सजगपणे सगळ्या गोष्टींकडे बघतोय. तर या सगळ्यामध्ये मुलांनी हसत खेळत शिकावं असं तर वाटतंय, पण त्याच वेळेला मुलाच्या अकॅडमिक्स बद्दल सुद्धा खूप भीती आहे, काळजी आहे. आता जसं की उदाहरणार्थ मला असं वाटतं की माझ्या मुलीनी ऍक्टिव्हिटी बेस्ड शिकावं आणि त्या पद्धतीच्या शिक्षण पद्धती असाव्यात असं मला वाटतं. पण परवाच तिच्या शाळेतनं मला सांगितलं गेलं की प्लीज जरा त्याच्या हस्ताक्षराकडे लक्ष द्याल का. आणि मग मला असं वाटलं अरे बापरे, वयवर्ष 6 फक्त, आणि आता त्याच्या हस्ताक्षराकडे लक्ष द्या म्हणजे अजूनही तिला भरवावं लागतं मला. आणि मला वाटतं माझ्यासारखे अनेक पालक करत असतील, हे मी खूप प्रातिनिधिक सांगते तुम्हाला. सो या केसमध्ये नकळत मला इतकं टेन्शन आलं आणि मी खूप कॉन्शियसली मग तिच्या हस्ताक्षराकडे थोडंसं लक्ष द्यायला लागले की नाही मैत्री, तू याच पद्धतीने गिरव, तू असंच काढ, असाच काढला पाहिजे किंवा बी असंच काढलं पाहिजे. मग ते कर्सू रायटिंग आलं आणि बाकीच्या गोष्टी. तर मग मला लक्षात आलं की नकळतपणे ना तिचं जे एन्जॉय करत अभ्यास करणं होतं, म्हणजे लेखन आवडायला पाहिजे मुलांना, त्याचाच आनंद जातो आणि प्रेशर यायला लागलं की चांगलं लेखन करायला पाहिजे. एक्झॅक्टली. आणि हे असंच होतंय ना. म्हणजे उदाहरणार्थ ज्या वयामध्ये ज्या गोष्टीचा आनंद घ्यायला पाहिजे ती ह्या म्हणजे सुंदर हस्ताक्षर नावाची एक गोष्ट काहीतरी आपण करून ठेवली आहे. आणि होतं असं की त्याला अवास्तव महत्व आपण त्याला एका काळी ते होतं, कारण एका काळी हाताने लिहिणं बरोबर ही एक गरज होती. ओके, आज तशी गरज राहिली नाहीये. कॉम्प्युटर तुमच्यापेक्षा अति सुंदर हस्ताक्षर. हो. आणि माझा तर अनुभव असा आहे की ही मुलं विचारतात की आम्ही इतकं अगदी सुंदर हस्ताक्षर, ज्याला त्याची आवड आहे त्याच्या बाबतीत ठीक आहे, पण अदरवाईज वाचताय काय, तुम्हाला वाचता येईल एवढं पुरतं तुमचं लेखन असेल तर तेवढं पुरेसं आहे असं मला वाटतं. मुद्दा असा आहे तुम्ही सांगताय तो, आणि त्यातला महत्वाचा भाग असा आहे की जेव्हा असं छोट्या छोट्या वयापासून हे ताण द्यायला आपण जेव्हा सुरुवात करतो ना, तेव्हा होतं काय, त्यातून मुलांचं त्या गोष्टीतून मला लेखन नावाची गोष्ट येते ह्याचा मुलाला एक आनंद असतो एका टप्प्यावर, आणि त्याला ते छान वाटतं. मग ते सगळीकडे लिहित सुद्धा. म्हणजे माझा अनुभव असा आहे की मुलांना जेव्हा लिहायला यायला लागतं ना, काही असो, म्हणजे ते कुठे म्हणजे ते नॉट नेसेसरी फक्त अक्षर, तेव्हा ती अशी भिंती रंगवत सुटतात, ती फळे रंगवत सुटतात, ते भरपूर लिहित असतात त्यांच्या पद्धतीने. त्याला जेव्हा तुम्ही हेच सुंदर आणि हे सुंदर नाहीये किंवा हे कर्सिव्ह आहे आणि हे कर्सिव्ह असं जेव्हा तुम्ही करायला लागता तेव्हा त्यातला आनंद हरवून जातो. आणि मला असं वाटतं की त्याचा ताण मग म्हणजे आता काय झालं तुमच्या केसमध्ये की तुम्हाला शाळेने सांगितलं, मग तुम्हाला ताण यायला लागला की अरे बापरे, की म्हणजे माझ्याच मुलीचं अक्षर खराब आहे का, म्हणजे मग ती बरं. दुसरं असं होतं की नकळतपणे हा ताण तिच्यावर पण जातो, बघ तुझं अक्षर चांगलं नाहीये, तर तुम्ही म्हणणार अरे मैत्री तुला ना चांगलं अक्षर काढायला पाहिजे, आणि एक निगेटिव्ह इन्फोर्समेंट पण दिली जाते. ऍब्सोल्युटली. मग ते आपोआप तिच्या ग्रुपमध्ये पण जाईल, अरे तिचं अक्षर चांगलं नाहीये बरं का, किंवा ताई तिला रागवल्या अक्षर, मॅडम तिला रागवल्या अक्षर चांगलं नाही म्हणून. कशासाठी आपण करायचं आणि कशासाठी ताण वाढवायचे. नकळत तिला पण पिअर प्रेशर सुद्धा आलं की. ऍब्सोल्युटली. आणि आपण जर बघितलं ना तर ह्या प्रकारची ज्या प्रेशरची गरज नाहीये अशी प्रेशर पण खूप, तिचं तिला कळेल ना कधीतरी की मला माझं लेखन आहे, मला छान लिहिता आलं पाहिजे, तोपर्यंत वाट बघूया ना, तोपर्यंत तिला तिच्या पद्धतीने लिहिण्याचा आनंद घेऊ दे ना. आपण हा आनंदच घेऊ देत नाही. आणि हे फक्त लेखनाच्या बाबतीत नाहीये, हे लेखनाच्या बाबतीत, वाचनाच्या बाबतीत आहे, अभ्यासाच्या बाबतीमध्ये आहे. म्हणजे तुम्हाला गंमत सांगतो, म्हणजे परवा मी 2 आयांचं बोलणं ऐकलं. ते म्हणजे मला ते ऐकताना हसू आलं, पण ते गंभीर आहे असं माझ्या लक्षात आलं. एक आई दुसऱ्याला सांगत होती तिच्या ज्युनियर KG मधल्या मुलीची डान्स कॉम्पिटिशन आहे आणि तिला तयारी करून घ्यायची होती. आता ज्युनियर KG म्हणजे साधारणतः 4 वर्षाची मुलगी असेल, तिला कॉम्पिटिशन नावाच्या शब्दाचा अर्थ तरी कळत असेल का. डान्स नावाची गोष्ट तिच्यासाठी हातवारे करणं, नाचणं, मुरडणं आणि एन्जॉय करणं एवढीच आहे ना. खरं. पण झालं कसं की डान्स कॉम्पिटिशन असं म्हटल्यावर आईला ताण आला की आपल्या मुलीने नाचलं पाहिजे, 4 चौघांमध्ये चांगलं दिसलं पाहिजे, आणि त्यांनी छानच नाचलं पाहिजे, शिकवलेल्या स्टेप केल्या पाहिजे. आता हे वय आहे का मुलाचं शिकवलेल्या स्टेप करणं, त्याला कॉम्पिटिशन म्हणणं का तिला नाच ही गोष्ट. म्हणजे आपण जी गोष्ट एन्जॉय करायची त्याचा एन्जॉयमेंट काढूनच टाकतो त्यातनं, आणि मग त्या मुलीला ताण. बरं, आणि हे सगळं करून समजा ती उद्या स्टेजवर नाही नाचली किंवा घाबरली किंवा
तर काय तो इन्सल्टिंग फील अजून वेगळा. ऍब्सोल्युटली. तो मुलीलाही देणार, हो आपणही घेणार. अगदी. आपण खरंच हे आवश्यक आहे. म्हणजे मला मला असं वाटतं की आपण खरंच विचारलं पाहिजे की कुठल्या गोष्टीचा आपण ताण घ्यायला पाहिजे आणि कुठल्या गोष्टीचा नको घ्यायला, याचा खरोखर विचार करायला पाहिजे असं मला वाटतं. म्हणजे या अनुषंगाने मगाशी मी जे उदाहरण दिलं तुम्हाला हस्ताक्षराचं प्रसाद, ते मला आठवला किस्सा. मराठीमधले सुप्रसिद्ध दिग्दर्शक आहेत गजेंद्र अहिरे. तर त्यांची मुलाखत करताना असाच बोलता बोलता एक किस्सा काहीतरी आमचा सुरू होता आणि त्यांनी मला सांगितलं होतं की तू कधी तुझ्या मुलीला भिंतीवर तिने रेघोट्या मारताना थांबवलंयस का? आणि अत्यंत प्रामाणिकपणे सांगते की हो, कारण एवढा महागाचा 2-4 लाखाचा रंग त्याला दिला आणि ही मुलगी सगळं घाण करते असं म्हणत मी तिला ओरडलीये. कारण मला त्यावेळेला ती भिंत घाण होईल याचा ताण आला आणि तो ताण मी माझ्या मुलीवर काढला की तू मूर्ख आहेस का, त्याला 2 लाख रुपये घालवले. मी अनेक पालकांना हे सांगतो की तुमची मुलं 7, 8, 9, 10 वर्षाची होईपर्यंत भिंतीला रंगच देऊ नका. उलट त्या ज्या मुलांनी रंगवलेल्या भिंती आहेत ना त्या फार छान दिसतात ऍक्च्युली. आणि याचं मुळात शास्त्रीय कारण आहे. कारण मुलांचा हात मुळात तो तसाच फिरत असतो. भिंत हा नावाचा मोठा कॅनव्हास मुलांना मिळतो लिहिण्यासाठी आणि त्यांच्या मोटर स्किल्स डेव्हलप होतात. त्याच्यासाठी आपण वेगवेगळे प्रयोग करतोय की नाही मोटर स्किल डेव्हलप व्हावेत म्हणून तुम्ही काहीतरी कागदांसोबत द्या, पण मूळ जी प्रवृत्ती आहे तर ते द्यायला पाहिजे. आणि ते नकोय आम्हाला. ते नकोय. आणि मग काय होतं की त्यामुळे मुलाला नैसर्गिक जे करायचं ते करायला मिळत नाही, त्याचाही एक ताण त्याच्यावर येतो जो आपल्याला कळत नाही. अगदी. मग ते मूल चिडचिड करतं, मग ते वैतागतं, कारण त्याला आतून वाटतंय काहीतरी करावं, आतून त्याला हात हलवायचे वाटतात आणि तुम्ही त्याला रिस्ट्रिक्ट करताय. बरोबर आहे. मला असं वाटतं की आपल्याला ह्या गोष्टी समजून घ्याव्या लागणार आहेत, पालक म्हणून किंवा समाज म्हणून किंवा शाळेमध्ये सुद्धा हेच होतं ना. आता तुम्ही बसलाय, आता तुमचे पाय जमिनीला टेकतायत, पण तुमच्या बेंचची किंवा खुर्चीची उंची अशी असेल की तुमचे पाय जमिनीला टेकणार नाही, तर तुम्ही किती अस्वस्थ असाल. हो अगदी अगदी. मुलांचं काय होत असेल, जेव्हा ती मुलं बेंचवर बसतात त्यांचे पाय जमिनीला टेकत नाही, तासन तास तुम्हाला 3 तास या खुर्चीमध्ये या पद्धतीने बसवलं आणि मग त्याने हलायचं नाही, हे करायचं नाही, मग फक्त शिक्षकाकडे बघत राहायचं. कशाला हे ताण देतोय आपण? त्यांनी शिकलं पाहिजे, आनंदात शिकलं पाहिजे. याच्यासाठी असतील तर ती रिलॅक्स राहिली पाहिजे. तुम्ही जितके रिलॅक्स असाल तितके तुम्ही जास्त अलर्ट असाल. हा रिलॅक्सनेस म्हणजे मग मुलांना शाळेत कंटाळा येतो, मग त्यांना ते टीचर रागवले म्हणून भीती वाटते, कारण इकडे तिकडे बघायचं नाही, बघितलं की टीचर रागवणार, खिडकीतनं बाहेर बघायचं नाही. खिडकीतनं बाहेर नावाचं जगच आहे ना त्यांच्यासाठी आनंदाचं. खरंय. मग हे ताण आपल्याला जर कमी करता आले, ह्या भीती, मग शिक्षक रागवेल नावाची भीती कमी करता आली, शिक्षकाच्या मनाबद्दल मुलांच्या मनात प्रेम असायला पाहिजे ना, तर ती त्याच्याकडून शिकतील. खरंय खरंय. घरात आई वडील रागावतील म्हणून आई वडिलांबद्दल मुलांना प्रेम असलं पाहिजे ना. बऱ्याचदा असं मी अनेक आयांना सांगतो, म्हणजे अनेक आया मला सांगतात की तिचे आमच्या मुलाचे किंवा मुलीचे बाबा ना ते खूप चिडतात लवकर, ते खूप रागावतात, असे अनेक तिकडे असतात. मी म्हटलं की मुलांच्या मनात वडिलांची प्रतिमा किंवा आईची कोणाची असेल फॉर दॅट मॅटर काय असली पाहिजे, म्हणजे ते चिडतात ही असली पाहिजे, रागावतात ही असली पाहिजे, किंवा ते आनंदाने प्रेमाने आपल्याबरोबर बाखरली असली पाहिजे. कधी कधी घरातली मोठी मंडळी सुद्धा, म्हणजे काय म्हणूया आपण, आजी आजोबा किंवा काइंड ऑफ कोणी सिनियर सिटीजन्स घरात असते, तर ते नकळत मुलांना सांगतात हे असं करू नको, तुझा बाबा मारेल, किंवा हे तू हे करू नको, तुझी आई रागावेल. आणि इतक्या नकळतपणे मुलांमध्ये ती गोष्ट अशी बिंबवली जाते की नाही, आपण जर हे केलं तर आपल्याला ही शिक्षा मिळेल. मग या अनुषंगाने मला आता रिसेंटचा एक किस्सा आठवला. साधारण आमच्याकडे सोसायटीच्या खाली, मला वाटतं हे सगळेजण रिलेट करत असतील, हे काही माझे वैयक्तिक अनुभव नाहीयेत, पण या वयोगटातली सगळ्याच पालक, महिला असतील पुरुष असतील, हे रिलेट करू शकतील. तर ही माझी मुलगी आणि तिच्या आजूबाजूचे 2-3 मित्रमैत्रिणी, एक 4 वर्षाची, एक 6 वर्षाची, एक 8 वर्षाचा, एक 10 वर्षाचा, ही सगळी मंडळी अशी मातीत खेळतात आणि मातीत खेळून तीच माती आणून घराच्या अंगणात वगैरे टाकणार. तर त्या एका छोट्या मुलीच्या आईनी मला सांगितलं की अहो म्हणे, कसं जमतं तुम्हाला हे, किती मातीत खेळतायत ही मुलं आणि किती घर घाण करतात, ते केवढं स्वच्छ करावं लागतं. परत माझे सासू सासरे ओरडतात. म्हणजे मुलांच्या खेळण्याचा, त्या मातीमध्ये खेळण्याचा ताण त्या आईला आलाय. बरं, खेळण्याचा ताण नाहीये, पण त्याच्यामुळे घाण होणारं घर आणि त्याच्यामुळे पुन्हा सासू सासरे त्यांना ओरडतात की घर किती अस्वच्छ ठेवलंय, याचा ताण. मग तिच्या आईने 2 धपाटे तिला दिले की अजिबात ही माती इथे आणायची नाही, काय गोंधळ घालायचा तो बाहेर घाला, घर घाण करायचं नाही. एका प्रकारे त्या बाईने त्या मुलीला शिक्षण दिलीये, पाठीवर 2 धपाटे देऊन. म्हणजे आणि बरं, तिला पण ऍट द सेम टाइम ताण आहे की आता सासू सासरे किती ओरडतील की माती घर घाण केलं, मग तू काय करतेस घरात बसून. काय होतंय की प्रत्येक जण त्याच्या बाबतीत बरोबरच आहे. मुलाला नैसर्गिकपणे खेळावंसं वाटतं, त्याला माती दिसली, पाणी दिसलं, खेळावंसं वाटतंय, त्यामुळे ते बरोबर आहे. त्या आईला कुठला तरी ताण आहे, किंवा मे बी तिच्या सोफिस्टिकेटेड फ्रेमवर्क मध्ये ती गोष्ट बसत नाहीये, किंवा कोणीतरी रागवेल म्हणूनही तो ताण आहे, किंवा म्हणजे
मुलं हा उद्योग करतात आणि मला त्याची स्वच्छता म्हणजे 10 वेळा मला वाकावं लागणार आहे, हा ताण आहे. मला असं वाटतं की ह्याची ना काही उत्तर आपल्याला शोधावी लागतात. ह्याचं मुख्य कारण असं आहे, मला असं वाटतं की आपल्याकडे ना आपण पालक होतो, पण पालक होणं म्हणजे काय ह्याचं पुरेसं अवेअरनेस, नॉलेज, प्रशिक्षण हे नाहीच आहे. अगदी नैसर्गिकपणे पालक होणं हा मुद्दा वेगळा आणि पालकत्व निभावणं हा मुद्दा वेगळा. म्हणजे तुमचं मूल इथून पुढच्या काळामध्ये या ज्या प्रकारे वागणार आहे हे ते नैसर्गिकपणे वागणार आहे आणि ह्या गोष्टी आपल्याला स्वीकाराव्या लागणार आहेत. हे कुठेतरी तिथपर्यंत पोहोचणं हा एक भाग. दुसरी गोष्ट अशी आहे की हे प्रसंग हँडल कसे करायचे. म्हणजे उदाहरणार्थ ती मुले आले, तिने माती टाकली वगैरे वगैरे. मी असं नेहमी पालकांना सांगतो ना की मुलांना ही सवय लागू दे ना की आपण पसारा करतोय तो आवरायला पण आपल्यालाच आहे. मी पण तुझ्याबरोबर आवरते, पण आपण दोघं मिळून करूया. ही सवय पण मुलांना लावायला पाहिजे ना. सहकार्याची भावना पण वाढते ना. ती वाढते. आणि दुसरी, आपण केलेला पसारा आवरणं ही आपली जबाबदारी आहे हे आपोआप मुलांमध्ये यायला लागतं. पण ते चिडून रागावून ते होणार नाहीये. म्हणजे उदाहरणार्थ आज त्याने माती नाही आणली, उद्या ते दुसरं काहीतरी करेल. अगदी ते पाणी होते. खरंय, होतंय. त्यामुळे मला असं वाटतंय की, आणि आपण एक लक्षात घेऊया, ह्याच्या मागचे कारण लक्षात घेऊया. आपण माणूस म्हणून आपला जो झालेला प्रवास आहे ना हा काही लाख वर्षांचा आहे. आणि या काही लाख वर्षांमध्ये आपण मातीत खेळलोय, आपण पाण्यात खेळलोय, आपण झाडामध्ये खेळलोय. ते आपल्या डीएनए मध्ये आहे. त्यामुळे तो डीएनए इतक्या पटकन नाही पुसून टाकणार. मे बी अजून 10,000 वर्षांनी ही मुलं मातीत नाही खेळणार, ती कम्प्युटर आणि मोबाईलवर, कारण ते त्यांच्या डीएनए मध्ये जाईल. पण आज ते नाही अवस्था. त्यामुळे हे नैसर्गिक, जेव्हा आपण त्याला नैसर्गिक म्हणतो ना, हे मातीमध्ये खेळणं म्हणतो, ते नैसर्गिक म्हणतो याचं कारण ते आहे, कारण ते आपल्या डीएनए मध्ये, आपल्या मेमरीमध्ये आहे. ते आपल्या शरीराच्या मेमरीमध्ये ते सगळं आलेलं आहे. आणि म्हणून ती मुलं ते तसं करतात, कारण त्याच्याशी आपलं माणूस म्हणून कनेक्शन आहे, प्राणी म्हणून कनेक्शन आहे. आणि ते जर आपण थांबवायला जातो ना, म्हणजे मुलांना मातीत खेळू नको, पाण्यात खेळू नको, तुम्ही बघा ना की ही मुलं माती आणि पाणी या 2 गोष्टी असतील तर मुलांना दुसरं काही लागत नाही. हो, अगदी अगदी अगदी. त्यांना तुमची महागडी खेळणी नको, काही नको. मग तुमच्या गॅलरीत रचना अशी करा ना, मुलं लहान असेपर्यंत, की तिथे माती आणि पाणी त्यांना भरपूर खेळता येत आहे. आपला ताण काय माहितीये का, की पालकांनी कशाचं ताण घ्यायचं आणि कशाचं नाही हे खरंच ठरवायला लागतं. ताणाचं व्यवस्थापन करता आलं पाहिजे. आणि काय होतंय अलीकडच्या काळात, तर पालक होणं ह्याचाही एक ताण आहे. हो, ते वेगळंच आहे अजून. तो तर वेगळाच आहे. तर त्यामुळे ह्या सगळ्याच बाबतीत आपल्याला मूलभूतपणे विचार करावा लागणार आहे. मगाशी मी म्हणाले, एक उदाहरण पण दिलं की आईनी एक पाठीत फटका दिला, म्हणजे थोडक्यात आईनी तिला शिक्षा दिली. तर ही शिक्षा, ही भीती, हे थोडंसं कुठून आलं? कारण आपण पण शाळेमध्ये, जर तुम्हाला आठवत असेल तर, छडी दिली जायची, फटके दिले जायचे आणि म्हणायचो आपण, छडी लागे छमछम विद्ये घमघम. तर आता ते तसं राहिलेलं नाहीये. पण तरी सुद्धा पालकांना एक कुठेतरी असं वाटतं की नाही, जोवर आपण मुलांना शिक्षा करणार नाही ना, तोवर त्यांना समज येणार नाही. यावर तुम्हाला काय वाटतं प्रसादजी? हे शिक्षण हा म्हणजे त्याला एक खूप मोठा इतिहास आहे. गेल्या 200-300 वर्षांचा इतिहास आहे. हे मुळात आलंय, म्हणजे थोडक्यात सांगायचं तर मुळात आलंय हे सैन्यातून आलंय, मिलिटरीमधून आलंय. मिलिटरीमध्ये एक व्यवस्थापन लागतं. आणि गेल्या 200-250 वर्षांचा जर आपण इतिहास बघितला तर मुख्यतः शिक्षण ह्याचं एक कारण हे सैनिक तयार करणं. कारण आपला सगळा इतिहास जर बघितला तर तो बऱ्यापैकी युद्धांचा इतिहास आहे. बरोबर. युरोप मधला तर आहेच आहे. आणि त्यामुळे माणसाने सैन्यासाठी तयार होणं, सैन्यात जाण्यासाठी तयार होणं, ह्याच्यासाठी काय लागतं? मग चांगलं सैनिक म्हणजे काय, तर तो सांगितलेली गोष्ट योग्य प्रकारे करेल. ओके, आता सांगितलेली गोष्ट योग्य प्रकारे करण्यासाठी काय लागेल? एकतर तुम्ही बक्षीस असेल, तुम्हाला काहीतरी वाढून ठेवले असेल तुमच्या समोर, तर तुम्ही ते योग्य प्रकारे कराल. प्रलोभन. आणि नाही केलं तर शिक्षेच्या भीतीने तरी तुम्ही ते कराल. पॉझिटिव्ह और निगेटिव्ह. आता हे मी खूप जनरल आणि थोडक्यात सांगतोय, पण शिक्षणात मुळात आलं ते तिथून आलं. आणि दुसरं असं झालं की मानसशास्त्र जेव्हा प्रगत झालं, मानसशास्त्र नावाची शाखा उदयाला आली, तिथून मुळात, आणि हा एक माणसाला कायमस्वरूपी पडलेला प्रश्न आहे की माणूस शिकतो म्हणजे काय होतं. कुठेतरी माणूस शिकतो, आपण शिकतो म्हणजे नेमकं काय घडतं.
आणि मग सगळ्यांनी त्याचे उत्तर शोधण्याचा प्रयत्न केला. मानसशास्त्रज्ञांनी त्याची उत्तर शोधण्याचा प्रयत्न केला. आणि मुळात मानसशास्त्राने काय केलं तर माणसावर अभ्यास करण्याच्या मर्यादा होत्या, त्यामुळे त्यांनी प्राण्यावर अभ्यास केला. आणि प्राण्यावर अभ्यास करून त्याचे काही निष्कर्ष काढले. ओके, जे आपल्याला आणि ते निष्कर्ष आणि ते सगळा अभ्यास प्रभावी आहे, त्याच्याबद्दल मुद्दा नाहीये. झालं असं की जेव्हा माणूस कसा शिकतो याचं आधुनिक संशोधन झालं, प्रामुख्याने माणसाचा ब्रेन आणि ह्याचं संशोधन झालं, तेव्हा असं लक्षात आलं की प्राण्यांची शिकण्याची पद्धत किंवा त्यांची काम करण्याची पद्धत आणि माणसाची पद्धत याच्यात मूलभूत फरक आहे. पण आपल्या शिक्षणाची सगळी रचना ही या सगळ्या त्याच्या आधीच्या विज्ञानावर बेतलेली असल्यामुळे, प्रामुख्याने मानसशास्त्र आणि या सगळ्यावर बेतलेली असल्यामुळे शिक्षा नावाची गोष्ट किंवा प्रलोभन म्हणजे रिवॉर्ड नावाची गोष्ट, रिइन्फोर्समेंट, ही खूप शिक्षणामध्ये आणली गेली, महत्वाची. आणि आपण सगळे त्याच व्यवस्थेतून शिकत असल्यामुळे आपण लहानपणी शिक्षा खाऊन फटके खाऊनच शिकलोय. बरोबर. शिक्षा ही नॉर्मल समजलीच जायची, म्हणजे शिक्षा करणं हे नॉर्मल आहे हे पालकांनी पण समजून घेतलेलं होतं, शाळेने समजून घेतलेलं होतं. त्यामुळे कोणीतरी शाळेत शिक्षा झाली म्हणून तक्रारी नव्हत्या. म्हणजे ते पुलंचं प्रसिद्ध वाक्य आहे ना की शाळेत शिक्षा झाली आणि हे घरी कळलं तर शिक्षा झाली म्हणून घरी शिक्षा व्हायची. अशी ती अवस्था. पण हा झाला इतिहास. आज जेव्हा संशोधन पुढे गेलंय आणि हे सिद्ध झालंय की शिक्षेचा माणसावर नेमका काय परिणाम होतो, तेव्हा असं लक्षात आलं की हा परिणाम पॉझिटिव्ह नसून निगेटिव्ह आहे. म्हणजे मी तुम्हाला जर असं विचारलं तर लहानपणाचं तुम्हाला काय आठवतं, तर तुम्हाला जितक्या पॉझिटिव्ह गोष्टी आठवतील तितक्या तुम्हाला कशामुळे शिक्षा मिळाल्या आणि त्या शिक्षेचा परिणाम असा आहे की अनेक गोष्टी मे बी तुम्ही आजही करत नसाल. म्हणजे मी अनेक शिक्षकांबरोबर काम केलंय, पालकांबरोबर काम केलंय. मी त्यांना चित्र काढा असं म्हणणं सांगितलं की ते नाही म्हणतात. का? कारण चांगलं चित्र झालं नाही याच्याबद्दल लहानपणापासून तुला चित्र किंवा तुला शिक्षा मिळत नाही. निगेटिव्ह रिइन्फोर्समेंट. तुम्ही एक लक्षात घ्या ना की अशा अनेक गोष्टी आहेत की ज्यामुळे आपल्या ज्या आतून कराव्याशा वाटत होत्या पण आपण शिक्षा होईल या भीतीने केल्या नाही. व्हेरी ट्रू. कोणीतरी हसेल या भीतीने आपण ते केलं नाही. तुम्ही आज तुम्हाला हा अनुभव आला असेल की परीक्षा नावाची केवढी तरी भीती आपल्या समोर. बापरे. आणि त्या भीतीपोटी व्हायचं असं की पेपरमध्ये मला आठवतंय पण मला लिहिता येत नाहीये, किंवा आयत्या वेळेला पेपरमध्ये लिहायच्या वेळेला मला ते आठवतच नाहीये. पेपर दिल्यानंतर घरी येताना मग ते सगळं आठवत, घाम फुटायचा, पोटात गोळा यायचा, हात थरथरायचे. सो मुळात ह्याचा परिणाम असा होतो की हा सगळा नकारात्मक परिणाम होतो. तुम्ही जे म्हणलं ना छडी लागे चमचम, काय मुद्दा आहे की एका टप्प्यावर आपली सगळी व्यवस्था ही मौखिक व्यवस्था होती. म्हणजे पाठांतर, लेखन हे खूप कमी होतं. आणि पाठ करण्याची एक विशिष्ट पद्धत आहे. ओके, मेंदूची एक लक्षात ठेवण्याची पद्धत आहे. आणि त्याला की आठवलं नाही की काहीतरी फटका दिला, शिक्षा दिली की ते आठवतं. म्हणजे आणि मग ते त्या भीतीने मेंदू लक्षात ठेवण्याचं काम करतो. पण उद्या तुम्हाला मी चित्र काढायला सांगितलं आणि समोर छडी घेऊन राहिलो, तुम्हाला चित्र चांगलं काढता नाही होणार. तुम्हाला सांगितलं इथे उभं राहून भाषण करा म्हणून, आणि समोर शिक्षेसाठी मी छडी घेऊन राहिलो. भाषण करता कसं चांगलं येत नाही म्हणून मी तुम्हाला शिक्षा केली, तुम्हाला चांगलं भाषण करता येईल का? नाही करता येणार. कारण रिपिटेटिव्ह काम आणि क्रिएटिव्ह काम ह्याच्यामध्ये खूप फरक आहे. अगदी रिपिटेटिव्ह काम कदाचित शिक्षण साध्य होतं काही प्रमाणामध्ये, जसं पाठांतर आहे किंवा अजून काहीतरी आहे, तेच लक्षात ठेवणं आणि तेच पुन्हा करणं. पण जिथे क्रिएटिव्ह काम आहे तिथे शिक्षण नाहीये, ते आतून उत्स्फूर्तपणे झालेली होणारी गोष्ट आहे. आणि तिथे आपण जेव्हा ही सगळी शिक्षा आणायला जातो तेव्हा आपोआप होतं असं की तुमची क्रिएटिव्हिटी थांबते. तुम्ही फक्त रिप्रोव्हेशन एवढंच ते काम करता आणि तेही शिक्षेच्या भीतीने करता. त्यामुळे मी तुम्हाला 10वी पर्यंत तुम्ही मे बी वर्षाला 50-50 वया भरलेल्या असतील. आज त्यातलं काय आठवतं? असं काहीही नाही. इव्हन त्या शिक्षणाचा आणि आजच्या जगण्याचा काही अर्थार्थी संबंध आहे की नाही हा प्रश्न पडतो. पण जे तुम्ही मनापासून शिकला ते तुम्ही 10 वर्ष पोळ्या लाटले नाही तरी 11 वर्ष तुम्हाला आरामात लाटता येते.
तुम्ही 25 वर्ष सायकल नाही चालवले तरी 26व्या वर्षी परत तुम्हाला ते चालवता येईल. हा, थोडंफार धडपडेल वगैरे वगैरे विचीच होते. याचं कारण का? कारण ते तुम्ही आतून आनंदाने शिक्षे पोटी नाही शिकला, ते मला करायचंय म्हणून शिकला. खरंय खरंय खरंय. त्यामुळे भीती शिक्षा ही नकारात्मकच काम करते. पण प्रसादजी, इथे तुम्हाला इंटरप्ट करतेय, पण आजही अनेक पालकांना रादर कुठेतरी मी हे कबूल करते, माझ्या सकट अनेक पालकांना हे वाटतं की मुलांना भीती असली पाहिजे. मुलांना भीती नसेल, शिक्षेची भीती नसेल, आपण त्यांना शिक्षा नाही केली तर मुलं वाटेल तशी वागतील. डज इट रिअली हॅव सम सेन्स? कारण आपली ना सामाजिक रचनाच तशी आहे. चौकात पोलीस नसेल तर आपण सिग्नल पाळत नाही. कारण आपली सामाजिक रचनाच तशी आहे. आपली सामाजिक रचना, आय एम अ रिस्पॉन्सिबल सिटीजन, मी जबाबदार नागरिक आहे, जबाबदार माणूस आहे, अशी नाहीच आहे. माझी जबाबदारी काय? तर माझा कचरा, घरातला कचरा गोळा करणं आणि बाहेरच्या बाजूला ठेवणं इतकाच आहे. म्हणजे मी कचरा करायचा, कुणीतरी तो आवरायचा. आपली शिक्षणाची शैक्षणिक रचना पण तशीच आहे. आपली घरातली रचना पण तशीच आहे. मी स्वयंपाकाचा ओटा करायचा, भांडी घासायची, कोणीतरी बाई येणार आणि ती भांडी घासणार. त्यामुळे त्या भांडी घासणाऱ्या बाईला त्याचे किती कष्ट पडतायत ह्याचा विचार मी करतच नाही. मुळात ही जी एक शिस्तीची रचना आहे ना, ही घर असेल, समाज असेल, या सगळीकडे आपल्याला आणावी लागेल. ही जितक्या प्रभावीपणे आणू की आय एम रिस्पॉन्सिबल फॉर व्हॉट आय हॅव डन, जे काय प्रत्येक गोष्टीसाठी, तरच ते होणार आहे. म्हणजे आपण मुळात शिक्षा का करतो? म्हणजे मी अनेकदा शिक्षकांना सुद्धा ट्रेनिंग मध्ये सांगतो किंवा पालकांना सुद्धा सांगतो, कारण आपण हेल्पलेस असतो. आपल्याला काही दुसरं सुचतच नाही. शिक्षा करून तरी सुधारेल, बरोबर आहे? शिक्षक काय शिक्षा करतात मुलांना? कारण त्याला आता इथून पुढे हँडल कसं करायचं हेच मुळात कळत. 2 फटके दिले तरी तो हँडल होईल. त्यामुळे मुळात आपल्याला ही रचना या पद्धतीने उभी करावी लागेल की काय पर्याय असू शकतात मुलांसोबत वागण्याचे, मुलांना हँडल करणं असं म्हणण्यापेक्षाही त्यांना योग्य प्रकारे मार्गदर्शन करण्याचे. होतं असं की या आपल्या लिमिटेशन असल्यामुळे ना आपण शिक्षा हा सहज सोपा मार्ग, कारण आपण त्याच पद्धतीने गेलेलो आहोत, आपल्याला तोच मार्ग दिसलाय, मग आम्ही नाही का फटके खाल्लेच ना, मग तसंच मुलांना देऊया, असं ते. बरोबर. पण प्रसादजी, खरंच या शिक्षेचा फायदा होतो का? होतो का? आणि नाही. मी तुम्हाला तेच सांगितलं ना, मग आज ते गुन्हे कमी झाले असते ना, शिक्षा आहे म्हणून. तुम्ही कितीही कडक शिक्षा करा, गुन्हे कमी झालेत का? नाही झालेले. तुम्ही कितीही कडक शिक्षा करा, परीक्षेमध्ये कॉपी करण्याचं प्रमाण, आपण हे बघा ना की आपलं मोठं अपयश आहे की अजूनही कॉपीसाठीची केवढी तरी यंत्रणा उभी करावी लागते सरकारला, पण अजूनही कॉपी नावाची गोष्ट कमीच होत नाहीये. नाही होत. कितीही कडक शिक्षा ठेवली तरी ती कमी होत नाही. ग्रामीण भागामध्ये तर ते चित्र अत्यंत भयावह आहे. खरं तर चित्र आहे. त्यामुळे शिक्षा हा पर्याय, गुन्ह्यांसाठी शिक्षा असणं आणि वगैरे वगैरे हे सगळं योग्य आहे, म्हणजे ते असावं, पण ते कुठे आणि कुठल्या स्वरूपात? शिक्षा हा म्हणजे शिक्षा नावाचा एकमेव पर्याय म्हणून जेव्हा त्याच्याकडे ते बघितलं जातं ना, की शिक्षा करा मुलं सुधारतील, शिक्षा करा गुन्हेगार सुधारतील, शिक्षा करा समाज सुधारेल, असं नाही होत. त्याच्यासाठी मी मगाशी म्हटलं तसं की ती जबाबदारीची जाणीवच निर्माण, म्हणजे माझा हा अनुभव आहे, हा मुलांच्या बाबतीतही आहे, सगळ्यांच्याच बाबतीमध्ये आहे. मुलांच्या बाबतीत प्रामुख्याने मी बोलतो. मला माझ्या गेल्या 15-20 वर्षांच्या अनुभवामध्ये मुलांना शिक्षा करावी लागलीये किंवा मुलांना शिक्षा करावी असा विचार माझ्या मनात यावा असा कुठलाही अनुभव आलेला नाही. ह्याचं कारण असं आहे, मुळात शिक्षा केल्याने काय होतं? शिक्षा केल्याने त्या गोष्टीबद्दलची नकारात्मक जाणीव, एक भावना तयार होते. आणि म्हणून मी फक्त काय करतो तर मला शिक्षा होईल या भीतीने एखादी गोष्ट करत नाही, किंवा ती दुसऱ्याला कळणार नाही या पद्धतीने आणि शिक्षा टाळायचा प्रयत्न करतो. व्हेरी ट्रू, व्हेरी ट्रू. बहुतांश उदाहरणे याच पद्धतीची तुम्हाला सापडतील. व्यसनांबाबतीत हे खूप लागू होतं, सगळ्याच बाबतीमध्ये लागू होतं. त्यामुळे शिक्षा हा या प्रकारच्या गोष्टीवरचा उपायच नाहीये. मुलांनी शिकलं पाहिजे तर शिक्षा हा उपायच नाहीये. शिक्षणापासून दूर जातील. मुलांनी शिकलं पाहिजे तर ती मुलं ज्या प्रकारे पद्धतीने शिकू इच्छित आहे, ज्या पद्धतीमध्ये त्यांना आनंद वाटतोय, होतं असं की आपली रचना जशी आहे ना की आपण असं करतो की मुलांनी या 10 गोष्टी शिकल्या पाहिजेत.
मग त्यांनी भाषा शिकली पाहिजे, मग त्यांनी गणित शिकलं पाहिजे, मग त्यांनी इतिहास शिकलं पाहिजे, विज्ञान शिकलं पाहिजे, भूगोल शिकलं पाहिजे, आणि ते ह्याच पद्धतीने शिकलं पाहिजे. म्हणजे शाळेत एकतर ऐकून शिकलं पाहिजे किंवा वाचून शिकलं पाहिजे. फार फार तर अलीकडे सरावानी चॅनल बघून, म्हणजे युट्यूब चॅनल बघून, व्हिडिओ बघून शिकलं पाहिजे. ह्याच्या पलीकडे कोणीतरी नाचातून शिकेल, कोणीतरी गाण्यातून शिकेल, कोणीतरी बघून शिकेल, कोणीतरी एकमेकांबरोबर बोलून शिकेल, नाहीच आहे. उलट बोललं की शिक्षा होते. हो हो हो, स्पेशली गणिताच्या तासाला. म्हणजे प्रसाद, मला हे सांगताना खूप हसायला येतो. मला आजही गणिताची प्रचंड भीती वाटते, आणि आणि खूप शिक्षा झालेली आहे खूप वेळेला. त्याने झालंय काय, तर तुला गणित खूप पट्ट्या खाल्ल्यात. म्हणजे मला गणित येत नाही हेच आपण गृहीत धरूनच चालायला लागतो. त्यामुळे येत असणार आहे, म्हणजे गणितातल्या काही कॉन्सेप्ट अशा असतील की ज्या खूप आवडायच्या करायला, पण ती आपल्याला गणित कळत नाही आणि आपल्याला गणित येत नाही, याच्यामुळे ते खूप ऍब्सोल्युटली. म्हणजे मी जेव्हा मुलांसोबत काम करायला सुरुवात केली आणि माझ्या हे लक्षात यायला लागलं मुलांना काम करताना की आपल्याला गणित काय येत नव्हतं, तेव्हा मला ते अधिक आणि ते मग मला लक्षात आलं की गणित किती सुंदर गोष्ट आहे, सुंदर विषय आहे. पण आणि बऱ्याचदा शिकवणारे शिक्षकही गणित किंवा असे काही विषय जे थोडेसे अवघड आहेत ना, ते शिकवताना अत्यंत वृक्ष पद्धतीने शिकवतात. कारण त्यांच्या मर्यादा आहेत, कारण तेच त्या पद्धतीने शिकलेत. आपण काय होत आहे की मी स्वतंत्र विचार करू शकतो, मला करायला हवा आहे, आणि तो कसा करायचा ह्याची व्यवस्थाच आपल्याकडे नसल्यामुळे रादर स्वतंत्र विचाराला आपल्याकडे शिक्षा आहे. मी माझ्या मनाप्रमाणे निबंध लिहिला, माझ्या आवडीप्रमाणे, तर तो तसा नकोय ना आपल्याला. आपल्याला त्या चौकटीतच हवंय सगळं. हवंय कुठल्या तरी एका टप्प्यावर चौकट. तुम्ही जेव्हा नोकरीला लागता तेव्हा ती चौकट योग्य आहे की तुम्हाला कुठला तरी जॉब पूर्ण करून द्यायचा आहे, तर तो त्या चौकटीत, हे ठीक आहे. पण 8व्या 9व्या 10व्या 12व्या वर्षी जेव्हा तुमची क्रिएटिव्हिटी आकाराला येऊ लागलेली असते, तेव्हा तुम्ही ते करता, ती मुलांसाठी शिक्षा होते. म्हणजे अडचण इथे आहे आपली. आणि मग असं म्हणतो की मग मुलांनी स्वतंत्र विचार करावा, स्वतंत्रपणे काम करावं, मग ते तसं होत नाही. इथे ते प्रश्न. आणि मग आपोआप मग पालकांना ताण येतो की मग सांगितल्याप्रमाणे काम करत नाही मूल, मग ती भीती वाटायला लागते की मग ह्याचं पुढे कसं होणार आहे. मला असं वाटतं की ही भीती, ह्या ज्या सगळ्या गोष्टी आहेत ना, त्या आपण आपल्या लिमिटेड पर्स्पेक्टिव्ह मध्ये बघत असल्यामुळे त्या येत आहेत. रादर त्या लिमिटेड पर्स्पेक्टिव्ह मधून जितकं बाहेर पडू, जितकं मुलांना बाहेर पडू, तितकं ते जास्त छानपणे एन्जॉय करणार आहे. छानपणे त्यांना स्वतःला काय पण म्हणू त्याला, स्वतःला एक्सप्लोर ते जितकं करतील ना, तितकी पालकांची पण भीती कमी व्हायला लागेल. व्हेरी ट्रू. म्हणजे मला या अनुषंगाने आठवलं की भीती, शिक्षा आणि एकूणच तो ताण येणारा. बऱ्याचदा असं होतं की आपण मुलांना सांगतो की अरे बोलायला हवंय, तुमच्यात आत्मविश्वास कधी येणार, असं तसं आपण आपल्या मुलांना मोटिवेट करत असतो. पण जेव्हा दोन मोठी माणसं सो कॉल्ड मोठी माणसं बोलत असतात आणि मुलांनी जर मध्ये तिथे काही मुद्दा मांडला, तर आपण इमिडिएट त्यांना शांत करतो. बावळटेस का, किंवा कळते का दोन मोठी माणसं बोलतात, तू का मध्ये बोलतोय, जा तिथे कोपऱ्यात बैस, किंवा या पद्धतीने आपण नकारात्मक पद्धतीने मुलांना डील करतो. आणि आपणच अपेक्षा करतो की मुलांनी स्वतंत्रपणे त्यांची मतं मांडावी. तर किती कॉन्ट्राडिक्टरी आहे वागणं आणि रादर. अगदी लहानपणापासून तर असेलच, पण 9, 10, 12 वर्षाची मुलं झाली तर खरं तर पालकांनी त्यानं ह्या प्रकारच्या संवादात घेतलं पाहिजे. खरंय, सहभागी करून घेतलं पाहिजे. होतंय काही अंशी ते सहभागी करून पण घेतलं जातं, पण ते खूप मर्यादित विषयानुपुरतं त्यांचा सहभाग असतो या सगळ्यांमध्ये. म्हणजे मी तुम्हाला गंमत सांगतो, म्हणजे मी जेव्हा टीनेज मुलांचे वर्कशॉप्स घेतो माइंडफुल टीन्स नावाने, आणि त्या वर्कशॉपला जेव्हा मुलं येतात तेव्हा त्यांना बोलतं करण्यासाठी किंवा मोकळं करण्यासाठी, टेन्शन फ्री करण्यासाठी मला पहिले 2-3 तास घालवावे लागतात. क्या बात आहे. त्याच्याशिवाय ती मोकळी होत नाही, आणि त्या वर्षाला मोकळी होणं ही माझी पहिली गरज असते. त्यामुळे आपण बोलू का नको, बोललं तर काय होईल, आपल्याला रागवतील का, ओरडतील का, शिक्षा केली जाईल का, मग सगळे हसतील का असते. आणि मला गंमत अशी वाटते की अनेक पालक पण मला सांगतात की आमचं मुलगा मध्ये मध्ये फार बोलतं बरं का, मग त्याला मी सांगितलेलं आहे की इथे शाण्यासारखं वागायचं. म्हटलं तुम्ही कशाला सांगताय, मी बघेन ना इथे काय करायचं ते. ही जी शाण्यासारखं वागणं नावाची गोष्ट आहे ना, ती समाजमान्य म्हणून काय शाण्यासारखं, त्याचं इतकं प्रेशर, इतकी भीती घेऊन नसतो. मग काय होतं की ह्याच्यामुळे होतं असं की एका वयानंतर 11, 12, 14 नंतर ही मुलं आम्हाला वागायचंच नाहीये शाण्यासारखं.
ह्याच पद्धतीत जातात. म्हणजे मग आम्हाला तुमच्याबरोबर तुमच्या कार्यक्रम आहे ना, आम्हाला यायचं नाही यायचं, तुमच्याकडे लग्न आहे ना, आम्हाला आम्हाला यायचं नको. नाहीये, कारण आम्हाला तिला मूर्खात काढतात खरंय. किंवा आम्हाला ते तुम्ही सांगता तसे कपडे घालून आम्हाला नाही यायचे. हो हो. आपल्याकडं ना शहाणं मूल, चांगलं मूल म्हणजे ओबिडियंट, जे खूप आज्ञाधारक आहे. खरं तर मूल आज्ञाधारक असूच शकत नाही आणि त्यांनी असूच नाही असताच कामा नये, खरंच असता कामा नये. आणि आज्ञाधारक याचा अर्थ काय की आम्ही सांगू ते आम्ही म्हणू ती पूर्व दिशा, हे मांडणारं मूल म्हणजे आज्ञाधारक मूल, अशी पालकांची व्याख्या असते नॉर्मली. रादर मुलांनी प्रश्न विचारले पाहिजेत. आपण मागे पण याच्याबद्दल बोललो. त्यांनी प्रश्न विचारले पाहिजेत, त्यांनी गोष्टी समजून घेतल्या पाहिजेत आणि मला पटल्यानंतर येस आता मी ते स्वीकारतोय कारण ते मला पटलंय. पालकांची भूमिका हीच असली पाहिजे. मी सांगतोय ते तू कर, अगदी ही भूमिका असताच कामा नये. आणि शिक्षा तिथे होते की मी सांगितलं आणि तू करत नाहीयेस. हो हो. मग मला सेम याच्यावरून एक उदाहरण आठवतंय आता. एक किस्सा असाच झाला होता की कुठेतरी आम्ही बाहेर गेलो होतो आणि एक साधारण 6 वर्षाची मुलगी होती ती, म्हणजे साधारण माझ्या मुलीच्या वयाची असेल. तर आईने सांगितलं, बाळा 2 पोळ्या संपवायच्या. मुलीने 2 पोळ्या खाल्ल्या. बाळा तो भात वरडे संपवायचा. मुलीने ते खाल्लं. बाळा कारल्याची भाजी खाल्ली, ते पण खायची. मला खूप कौतुक वाटलं की बाई गं, किती छान मुलगी आहे ही, किती आज्ञाधारक आहे. आई सांगते आणि सगळं खातीये ती मुलगी. बेटा आता चल झोपायला. मुलगी झोपायला गेली. बेटा चला 4 वाजले, तू उठा, डान्स क्लासला जायची वेळ झाली. मूल उठलं आणि मी बघते त्यावेळेला माझ्या मुलीकडे आणि बघ ती किती आज्ञाधारक आहे, बघ ती तिच्या आईचं किती ऐकते, सगळं छान. आणि मग कशासाठी आणि एका पॉइंटला मी माझ्या मुलीला काहीतरी सांगितलं आणि तिने ते नाकारलं की आई मी हे नाही करणार आहे. कारण आता काय होतं, तुमच्या सहवासात राहून म्हणा किंवा तुमच्यासारख्यांचं अनेक बोलणं ऐकून मी नकळतपणे थोडं माझ्या मुलीला तिचा स्पेस देऊयात या अनुषंगाने तिचं अपब्रिंगिंग करायचा प्रयत्न करते. तर मी तिला कशासाठी ओरडले आणि तिने म्हणाली की नाही आई, तू असं म्हणाली होतीस ना, मग तर तू मला का चुकीचं ठरवतेस. आणि हे तिने माझ्या त्या 2 मैत्रिणींपुढे मला म्हटलं. तर एकदम आमच्या त्या मैत्रिणींपैकी थोडीशी वयाने मोठी होती, ती म्हणाली, बाई गो किती बंड आहे तुझी मुलगी, किती आगाऊ आहे, हो आणि कशी बोलते उलट तुला. मला ते थोडंसं अपमानजनक वाटलं की या सगळ्यामध्ये माझ्या मुलीने मला असं अपमान केला, उत्तर दिलंय, 4 चौघात तिने माझा अपमान केलाय. पण मला हे लक्षात नाही आलं की मीच माझ्या मुलीला तिला तिचं एक म्हणणं असावं असं वाढवायचा प्रयत्न करते आणि जेव्हा ती तिचं म्हणणं मांडते तेव्हा मात्र मला तो माझा अपमान वाटतो. ऍब्सोल्युटली. आणि मला असं वाटतंय की आपल्याला मुलांना याच पद्धतीने वाढवायला लागेल की तू विचार कर, मी तुला फटका दिला प्रसादजी, मी तिच्या पाठीत त्यावेळेला पटकन फटका दिला की गप्प बस, तुला कळतंय का. काय होतं, तो आपला इगो असतो आणि आपण तिथे आपल्याला आपली बाजू सावरायची असते. कोणाचे काय होतं की मुळात आपला भीती किंवा शिक्षेमुळे साध्य होत नाही त्याचं कारण ते आहे, कारण आपला मेंदू ना त्यावेळेला त्याच मोडला जातो, तो सर्वांवर मोडला जातो. हो हो. आणि मग ते असं होतं की माझा अपमान झालाय का, मग आता मला इथे माझा अपमान पहिला केला पाहिजे. म्हणजे मग काय होईल की मी फटका दिला याचा अर्थ मी स्वतःला शांत केलं, की मी माझ्या अपमानाचा बदला घेतला. एक्झॅक्टली, सूड घेतलाय मी माझ्या अपमानाचा. पण त्यावेळेला त्या मुलीचं काय झालंय, तिला पण 4 चौघात अपमानच झाला ना. अगदी. आणि त्याचे व्रण खरं तर खूप मोठा. आणि हे नुसतं नाही, हे शाळेत असतात. म्हणजे माझ्याकडे जेव्हा मुलं येतात तेव्हा ती सांगतात ना की शाळेमध्ये काय काय प्रकारच्या शिक्षा होतात, बेंचवर उभं करून ठेवलं जातं. हो. नाही सेम हे झालं की माझ्या मुलीला हस्ताक्षरासाठी मे बी वर्गात तिला उत्तर नाही आली म्हणून तिला हात वरती करायला सांगितले. एक तर ती नाजूक आणि साधारण 6 वर्ष वयाची मूल, त्यांना तुम्ही अगदी तासभर हात वर करून बस उभं करता. तेवढंच नाही, माझ्या जवळच्या मैत्रिणींमध्ये मला खाली बघायला लागलंय किंवा मी अपमानित झाली आहे त्यांच्या पुढे, आता ते मला हसणार आहे, त्यामुळे ते पिअर प्रेशर वेगळं लक्षात राहणार. एक्झॅक्टली. आणि असे अपमानाचे प्रसंग ना खूप काळ असे कोरले जातात. ऍब्सोल्युटली माझं अक्षर चांगलं नाही हे तिच्या आता आयुष्यभर लक्षात राहिलं, भले चांगलं असू. हो. आता ती कधीतरी चिडून म्हणते की नाहीये माझं अक्षर छान आई, असं म्हणू नकोस तू मला. त्यामुळे मला असं वाटतं की ह्या भीती किंवा ह्या शिक्षा आपण त्यांना काय साध्य करतो याच्याकडे खरंच बघायला पाहिजे. आणि लहान वयात तर ते फार महत्वाचं आहे की जिथे ज्या वयात तुमचे विचार डेव्हलप होत असतात, तुम्ही स्वतंत्रपणे तुमची विचारशक्ती विकसित होत असते, आणि तिथे जर तुम्ही ती मारून टाकली ह्या प्रकारे भीतीमधून, शिक्षेमधून, तर त्याने मग माझं मूल स्वतंत्र व्हावं आणि ते हुशार व्हावं. हुशारीची व्याख्या काय, आपल्याला ह्याचा खरंच विचार करायला हवा. ओबिडियंट असणं म्हणजे हुशार असणं नाहीये. व्हेरी ट्रू. स्वतंत्रपणे विचार, मग तो विचार त्याने किती अँगलने करावा ह्याच्यासाठी तुम्ही मदत करा ना. की असं लक्षात येतंय की मुलाला एकच अँगलने विचार करताय, तर दुसरा अँगल त्याच्यासमोर ठेवा, त्या मुद्द्याचा तिसरा अँगल त्याच्यासमोर ठेवा. पण मला असं वाटतं की हे जितकं होईल ना तितकी मुलं मग ती सारासार विचार करू शकतील.
भीती आणि शिक्षा असेल तर यातलं काहीही होणार नाही. या अनुषंगानेच माझा पुढचा प्रश्न असेल प्रसादजी, की तुम्ही म्हणताय भीती आणि शिक्षा याच्यामुळे काहीच साध्य होणार नाही, याला काही शास्त्रीय आधार आहे? आहे ना. साधी गोष्ट आहे, म्हणजे मी जसं मगाशी त्या संशोधनाचा उल्लेख केला, ब्रेन मधलं संशोधन हे सगळं, की भीती आणि शिक्षेचा तुमच्या मनावर काय परिणाम होतो ह्याचे आता अनेक पुरावे उपलब्ध आहेत. म्हणजे अल्फी कोहन नावाचा एक कोहन नावाचं एक मानसशास्त्र आहे, त्याने तर उलटच म्हटलेलं आहे, पनिश बाय रिवॉर्ड असं त्याचं पुस्तकच आहे, की तुम्ही म्हणजे तुम्ही कोणाला तरी बक्षीस देणं हे सुद्धा पनिशमेंट आहे, इतक्या टोकाला तो जातो. माय गॉड. हा, म्हणजे तुम्ही बक्षीस देता याचा अर्थ काय करता, तर तुम्ही त्याची पुढची क्रिएटिव्हिटीच मारून टाकता परंतु तो म्हणजे तुम्ही कोणाला तरी शाबासकी देणं, कारण त्याचं असं म्हणणं की मुलांना त्याची गरजच नसते. तो मुद्दा वेगळा. मला असं म्हणायचंय की जेव्हा आपण एखाद्याला शिक्षा करतो, एखाद्याला भीती घालतो, तेव्हा मेंदूमध्ये मुळात आपला मेंदू 3 लेवलला काम करतो. त्याची एक अभ्यास करण्याची लेवल आहे, दुसरी लेवल आहे ती त्याची इमोशनल गोष्टींवर काम करण्याची पातळी आहे. लेवल म्हणण्यापेक्षा ते त्याचे काम करण्याच्या पद्धती आहे. आणि तिसरी आहे ती सर्व्हायव्हलची आहे. आणि जेव्हा एखादी गोष्ट तुमच्या सर्व्हायव्हलवरच येते तेव्हा तुम्ही विचार सगळं बंद होतं. साप तुम्हाला समोर दिसला तर तुम्ही अरे बापरे हा कुठल्या प्रकारचा साप आहे असं नाही विचार करत. बरोबर आहे. मी शिकलेल्यापैकी कुठल्या प्रकारचा तुम्ही पळून जाणार किंवा काठी तरी मारणार. शिक्षा भीतीच्या बाबतीत हेच होतं. आज भोवताली आत्महत्येचं प्रमाण का वाढताना दिसतंय ह्याचं कारण मुलांना असलेली भीती आणि शिक्षा. आज मुलांचं आत्महत्येचं प्रमाण प्रचंड आहे, कारण शिक्षा एकतर ती परीक्षेत नापास होईल याची भीती, किंवा नापास झालो तर काय शिक्षा होईल याची भीती. मुले अग्रेसिव्ह का होतात एवढी, आई वडिलांवर सुद्धा अग्रेसिव्ह का होतात, कारण ही शिक्षा भीती आहे. कारण ब्रेन त्याच प्रकारे काम करतो, तो सर्व्हायव्हल मोडलाच येतो. आणि तो सर्व्हायव्हल मोडला आला की त्याला त्या क्षणी स्वतःला वाचवायचं असतं, त्यामुळे त्या क्षणी तो एकतर फेकून तरी मारेल किंवा पळून तरी जाईल. 10वी नंतर 10वीच्या रिझल्टच्या वेळेला मुलांच्या आत्महत्येचं प्रमाण का वाढतं? 10वी 12वी किंवा मुलं घरातनं पळून गेली, गायब झाली, हे का होतं? कारण ही भीती आणि शिक्षाचं आहे, एकतर पळून जाणं किंवा अटॅक करणं. ह्याच पद्धतीने आपला मेंदू काम करतो. आपल्याला आपली मुलं या प्रकारे व्हायला हवी आहेत का? नाही, अजिबातच नको. आणि ती जर नको असतील तर आपल्याला हे समजून घ्यावं लागेल, शिक्षा भीती याने काहीही साध्य होत नाही, याने मुलं शिकत नाहीत, किंवा त्याने जे मुलं शिकतात त्याला शिकणं म्हणत नाहीत, त्याने मुलं सुधारत नाहीत. प्रसादजी, पण ओव्हरऑल आता जगताना, ओव्हरऑलच आयुष्य जगताना पालकही वेगवेगळ्या ताणामध्ये असतात आणि नकळतपणे मुलांशी वागताना तो ताण रिफ्लेक्ट होत जातो. म्हणजे मला आठवतंय चांगलं की बहुधा ना आम्ही माझ्या मैत्रिणीच्या मुलीसोबत तिचा रिझल्ट आणायला गेलो होतो. तेव्हा ती मुलगी साधारण 1लीला होती. तेव्हाची गोष्ट, साधारण 3-1 वर्षांपूर्वीची गोष्ट असेल. तर असं ना वर्गात फळ्यावरती नंबर्स दिले होते. आता हल्ली ते नंबर वगैरे काढायचे बंद झालेत, पण तरी शाळा मुलांना पॉझिटिव्ह इन्फोर्समेंट मिळावी म्हणून 1ला 2रा 3रा असे 8 9 10 नंबर वगैरे त्यांनी काढलेले होते. मग त्याच्यामध्ये एका मुलीचा नंबर 2रा की 3रा काहीतरी होता आणि तिचे पालक असे बसलेले होते. आम्ही त्या मुलीचा रिझल्ट बघितला. मैत्रिणीच्या मुलीला छान 78% वगैरे काहीतरी आले होते 1लीचे, आणि शी वॉज रिअली हॅपी. म्हणजे ती फक्त प्रश्नपत्रिका दिलेले उत्तरपत्रिका होत्या ती बघत होती, त्या पद्धतीने चालत होती आणि हसत होते की अगं ह्याचं उत्तर, अगं ह्याचं तर उत्तर येतं आई मला, मग तू का लिहिलं नाहीस? अगं मी विसरलेली लिहायची. ती मुलगी पण तुम्हाला फॉलो करणाऱ्यातली बरं का, माझी मैत्रीण ही आवर्जून सांगते मी. आणि मग शी वॉज रिअली व्हेरी चिल काइंड ऑफ मदर. आणि ती जी 3 नंबरची मुलगी होती ना, तर तिचे बाबा एकीकडनं आणि आई एकीकडनं आणि मध्ये मुलगी बसली आणि दे वो लाईक, म्हणजे एखादा मेडिकलचा रिझल्ट कसा बघतात नाही बाबा तसं ताणात. मग ही विचारलं त्या मैत्रिणीने की काय वाटतं तुम्हाला, शाळा कशी आहे शाळा, प्लीज जरा थांबता का 2 मिनिटं, आम्ही जरा हे चेक करतोय. म्हणजे 2 सेकंद मी अशी शॉक मध्ये होते की बापरे, इयत्ता 1लीच मूल आहे हे, आणि तुम्ही काय पद्धतीने, या 2 पालकांच्या मध्ये त्या मुलीची अवस्था काय झाली असेल हा प्रश्न पडला होता मला. मी तेच म्हणतो ना की असे जेव्हा तुम्ही रिझल्ट लावता, क्रमवारी लावता, तेव्हा आनंदी कोण असतं? फक्त ज्याचा 1ला नंबर येतो तेवढंच असतं. आणि त्यांनी हुज्जत घातली म्हणजे शिक्षकांची. ऍब्सोल्युटली.
आणि शिक्षकांना असं झालं तर कॅल्क्युलेशन मध्ये खरंच मार्कांचा फरक काहीतरी पडला असेल, होता आणि ती मुलगी पहिली आली होती. मग त्यांनी नाव बी तिथलं पुसून पुसलं. टाकलं, त्या मुलीचं नाव टाकलं. मग म्हणे नाही आम्ही आता केलं नाही म्हणे तुमची चूक आहे. तुम्हाला कळतंय का की या मुलीला किती ताण आला असेल, आम्ही किती अभ्यास करून घेतो तिचा Absolutely, रात्री 1-1 वाजेपर्यंत. absolutely. आणि हे ऐकताना आम्ही अशी सुन्न अवस्थेत होतो की इयत्ता पहिलीची मुलगी 6 वर्षाची आणि रात्री 1 वाजेपर्यंत तुम्ही तिचा अभ्यास करून घेताय, म्हणजे पालक किती ताणात आहेत. मला असं वाटतं ना की आपल्याला भोवताली आता मार्गच दिसत नाही, अशी ती खरं तर अवस्था झालेली आहे. आणि जे मार्ग आहेत ना ते फार असे सेट आहेत. म्हणजे आता नीट आणि ह्या सगळ्याचा JEE. अभ्यास JEE वगैरेचा अभ्यास पहिलीपासून ऑलमोस्ट हो, यायला लागलेला आहे. हो. इथपर्यंत अवस्था आहे. हो, म्हणजे मुलाला शिकणं पण एन्जॉय नाही करू देते, जगणं पण एन्जॉय करू देत नाहीये. काहीच नाही. मला असं वाटतं ना की पालक म्हणून पालकांची जबाबदारी आहे की जीवनाचे अनेक आयाम मुलांच्या समोर ठेवणं आणि मुलाला 15-16 वर्षापर्यंत मुक्तपणे जगू देणं, की तो जगणं समजून घे पहिलं. ते मुलं जगणंच समजून घेत नाहीत. हे जितकं मुलं समजून घेतील ना, जितकं हे पालक पहिल्यांदा समजून घेतील की भोवतालचं जगणं म्हणजे काय आहे, आयुष्य म्हणजे काय आहे. आणि आयुष्यामध्ये होतं असं ना की एक 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 आपल्याकडे एक ती म्हण आहे किंवा असं म्हटलं जातं की आजचा दिवस ताणात काढा, मग उद्या तुम्हाला माझा पुढचा प्रश्न हाच होता, जो शेवटचा होता प्रसादजी, की आज आपण कष्ट केले, आज आपण ताण घेतला, आज आपण टेन्शन घेतलं, आज आपण खूप हार्डवर्क केलं, तर उद्या आपलं भविष्य खूप चांगलं असेल, Absolutely. असं पालक सर्रास मुलांना ऐकवतात. Absolutely. मग रोजचा दिवस आनंदात का नाही घालवायचा? कारण ही आशा म्हणून ठीक आहे की उद्याचा दिवस आनंदात असेल आणि त्याच्यासाठी मला असं वाटतं की आपण तारतम्याने गोष्टी घ्यायला हव्यात. उद्याचा दिवस आनंदात बघायचा आहे म्हणून आज सातत्याने, कारण रोजचा आज तुम्ही तुमचा स्पॉइल तुम्हाला करता तुमचा इथून पुढचा उद्याचा दिवस कसा असणार आहे हे तुम्हाला सांगता येईल का? नाही. इथून 1 तासानंतर कसं असणार आहे तुम्हाला सांगता येईल? लाईफ इज व्हेरी अनप्रेडिक्टेबल नाउ डेज. आणि ते कुठल्याही काळात तसंच होतं. आणि म्हणून काय होतंय म्हणजे आपल्याला एक जी इमॅजिनेशनची देणगी मिळाली आहे ना, ती आपण इतक्या म्हणजे तोच प्रॉब्लेम व्हायला लागलाय आपला. खरंय. की उद्याच्या चांगल्या जगासाठी आज आपण कष्ट रडत आज आपण त्यापेक्षा ठीक आहे. म्हणजे मला असं अजिबात म्हणायचं की उद्याचा विचार करायचा नाही, तो करायलाच हवाय. तो करायला हवाय, तो अधिक सजगपणे करायला हवाय आणि त्या उद्यासाठी आज आनंदात घालवायला हवाय. मुलांचा उद्याचं भविष्य जर चांगलं व्हायला हवं असेल तर आज त्यांनी स्वतःला अनेक प्रकारे एक्सप्लोर केलं पाहिजे, ताणाशिवाय एक्सप्लोर केलं पाहिजे, तर ती उद्याच्या जगात चांगली जगण्यासाठी. म्हणजे उद्याचा जगात विचार करायचा नाहीये असं मला अजिबात म्हणायचं नाहीये, पण तो कसा करायचा ह्याच्यावर आपल्याला काम करायला हवंय. आज 12, 14, 16 वर्षापर्यंत मुलांना जेव्हा कळेल की जगात इतक्या गोष्टी चालू आहे, जगात इतकी फील्ड आहेत वेगवेगळी आणि त्या प्रत्येक फील्ड ती वापरून बघतील, त्याच्यामध्ये काम करून बघतील, त्याचा अनुभव घेऊन बघतील, त्यातून त्यांना आपण काय करायचं याचे मार्ग क्लिअर होतील. ह्याची स्पेस आपल्याला निर्माण करावीच लागेल. आणि रादर त्याला खूप खर्च येत नाही, ते खूप स्वस्तात होतं. मला असं वाटतं की ह्या पद्धतीने जायला लागेल. दुसरं तुम्ही आता सांगितलं ते उदाहरण की पहिलीपासून काय आणि त्याच्यानंतर काय, कशाला हवंय आपल्याला 1, 2, 3, 4. प्रत्येक मूल वेगळं आहे. पालकांनी आपलं मूल नेमकं काय आहे, काय स्वरूपाचं आहे हे बघायला हवंय. तुम्ही सचिन तेंडुलकरला विचारलं जाता का तुम्हाला 12वीला किती मार्क होते असेल किंवा नसेल, पण मुद्दा असा आहे की त्याचं खेळातलं प्रावीण्य हे आपण मान्य केलंय. प्रत्येक मुलाचं तसं नसतंय, मला मान्य. म्हणजे माझ्याकडे एक मुलगा आला होता, त्याच्या आईने घेऊन आले की त्याला फुटबॉल खूप आवडत होता आणि त्याला फुटबॉल खेळायचा होता. जवळपास 16-18 वर्षांचा मुलगा होता. पण त्याला फुटबॉल आवडतं एवढाच भाग होता, पण त्याच्यासाठी आवश्यक ती फिजिकल तयारी आणि हे सगळं हे त्याच्याकडे नव्हतं. तेवढे कष्ट, त्याच्या शारीरिक मर्यादा होत्या. आणि त्याची आई त्याच्या मागे लागली होती, वडील दोघे, की तू फुटबॉल खेळू नको कारण त्याने तुझं काही साध्य होणार नाही. आम्ही काय केलं, आम्ही बसून ना फुटबॉल नावाच्या गोष्टीचा एक मोठा मॅप तयार केला. आणि फुटबॉल नावाची गोष्ट किती प्रकाराने अभ्यास करता येईल आणि त्याला किती प्रकारची करिअर त्याच्यामध्ये असू शकतात हे चित्र समोर ठेवलं.
म्हणजे मग तुम्ही फुटबॉलचं दुकान उघडू शकता, फुटबॉल नावाच्या गोष्टीचे कोचिंग उघडू शकता, किंवा अजून अनेक गोष्टी आहेत त्याच्याशी जोडलेल्या. हे जेव्हा चित्र त्या डोळ्यासमोर आलं तेव्हा तुम्हाला फुटबॉल सोडायची गरज नाहीये, पण फुटबॉल नावाची गोष्ट या किती प्रकारे तो बघू शकतो आणि याचा विचार करू शकतोस का, तो फुटबॉलवर लेखन करू शकतो. ह्या प्रकारे मला असं वाटतं की ठेवायची गरज आहे. कारण हे मुलांना कदाचित नाही सुचणार. हे पालक म्हणून आपलं काम आहे, ज्यामुळे आपले टेन्शन कमी होतील. टेन्शन घेऊन बसलो ना की आपली विचार ही नकारात्मककडे जाते. हे नको, हे नको, हे नको, हे नको, हे नको. म्हणून पॉझिटिव्ह एन्व्हायरमेंट निर्माण करण्याचा प्रयत्न आणि हे पालकांनाच करावं लागेल. कारण आपण म्हणतो ना की आपण स्वतः मोठे आहोत, पालक आहोत, शहाणे आहोत, आपल्याला कळतं. तर आपल्याला जर कळतं, आपण मोठे आहोत, आपण शहाणे आहोत, तर आपलं शहाणपण आपल्याला या पद्धतीने वापरावं लागेल, ना की आपलं टेन्शन दुसऱ्यापर्यंत पोहोचवणं आणि दुसऱ्याला टेन्शन देणं. तिसरी गोष्ट मला असं वाटते की हे जसं कंपॅरिझन टाळणं किंवा ह्या अपॉर्च्युनिटीज निर्माण करणं, ह्या जशा गोष्टी आहेत, आपलं मूल कशामध्ये प्रवीण आहे मग हे कळायला सुद्धा 10-12 वर्षांचा काळ जातो. खरं. किंवा त्याच्या आवड काय हे कळायला तेवढा वेळ जातो. तिसरी गोष्ट मला असं वाटतंय की पालकांना जर टेन्शन कमी करायचं असेल तर पालकांनी स्वतः मुळात जगातले नवीन अभेद्य शोधले पाहिजे. एक पालक जेव्हा ते स्वतः शोधतील, स्वतः त्याच्यामध्ये इंटरेस्ट घेतील, तेव्हा ते मुलांपर्यंत पोहोचवतील. व्हेरी ट्रू. त्याने ताण कमी होतील. ते जितकं होईल मग मुलांना आणि मला असं वाटतं की ह्याची एक गोष्ट ही पण बघायला पाहिजे, आणि हे खरंच इंट्रोस्पेक्ट करण्याची गोष्ट आहे की लहानपणापासून भीतीमुळे, ताणामुळे कुठल्या गोष्टींना मी पारखा झालोय की मला येत असूनही, मला आवडत असूनही मला करता आलेला नाहीये, कारण चुकेल ही भीती होती आणि शिक्षेची कोणीतरी काहीतरी म्हणेल याचा ताण होता. आणि म्हणून मी गोष्टी एक्सप्लोरच केल्या नाहीत ज्या आपल्या मुलांनी त्या करू नयेत, ती भीती त्याला येऊ नये आणि त्याने स्वतःला लिमिट करून घेऊ नये. ह्या प्रकारे आपल्याला काम करावं लागेल. असं बाकी हे प्रश्न आहेतच. म्हणजे मी अजिबात नाकारत नाही की सामाजिक परिस्थिती आता नाहीये वगैरे अशी, पण मला असं वाटतं की समाज म्हणजे कोण, आपणच आहोत. अगदी अगदी अगदी. त्यामुळे आपली पुढची जी पिढी आहे, मुलं आहेत, त्यांचा समाज असा असणार नाही किंवा आपलं मूल त्या प्रकारे जाणार नाही, ह्याची जबाबदारी आपल्यालाच घ्यावी लागेल. आणि ती जबाबदारी घ्यायची असेल तर शिक्षा हा पर्याय नाहीये, त्याला विचाराने स्ट्रॉंग करणं, सर्वसमावेशक विचार आपल्या मुलाला करता येणं, ह्याकडे त्याला घेऊन जाणं हा उपाय आहे. सगळ्यात मोठा. क्या बात आहे. व्हेरी वेल सेड प्रसाद. मला वाटतं इथे कन्क्लूड करूया आपण आता, कारण ताण, भीती, मी जेव्हा इथे बसते ना प्रसादजी, हे मी खूप प्रामाणिकपणे माझ्या प्रेक्षकांना सुद्धा सांगेन की ज्या वेळेला मी इथे बसते ना, तर एकतर माझ्याकडे तोवर माझ्या मुलीचे, तिच्या मित्रमैत्रिणींचे, आईबाबांचे इतके सारे एक अनुभव असतात किंवा आलेल्या काही घटना घडलेल्या असतात, ते डोक्यात प्रश्न असतात माझ्या सुद्धा. जेव्हा तुमच्यासोबत इथे मी संवादाला बसते ना दरवेळी, तर दरवेळेला त्यातल्या निम्म्याने ऑलमोस्ट सगळ्या प्रश्नांची उत्तर मला इथे मिळालेली असतात. हे मी अत्यंत प्रामाणिकपणे कबूल करते. कारण खूप साऱ्या गोष्टींना कळत माझ्याकडून सुद्धा, जसं मी म्हणाले की मैत्रीला मी पण खूप शिक्षा इन द सेन्स, मी पण तिला रागवली, ओरडली, कधी फटका दिला, आणि याचं गांभीर्य किती आहे हे पण आता या क्षणी अधोरेखित झालंय. आणि एखाद्या वेळेला फटका दिला ना, आपलं होतोय, आपण माणूस आहोत, फटका आपल्याकडनं चुकून एखादा दिला जातो. हो, कबूल करावं ना की हो तेव्हा माझं चुकलं, माझ्याकडनं चुकून झालं, यापुढे मी असं होणार नाही याची मी काळजी घेईन, आणि जर माझ्याकडनं असं चुकून व्हायला लागलं तर तू मला तेव्हा थांबव. हे इतकं प्रामाणिकपणे आपण आपल्या मुलीसमोर कबूल केलं ना, आय थिंक ती ट्रान्सपरन्सी. आपण काही आयडियल नाही होत ना, आपल्याला पण राग येणार आहे, आपल्याकडनं पण एखादा फटका जाणार आहे, सगळं होणार आहे, पण कबूल करावं ना. आणि थँक्स टू यू, कारण हे जाहीरपणे कबूल करायलाही हरकत नाही. हे सगळं ऐकल्यानंतर असं झालंय की मागच्या वेळेस मी तिची माफी मागितली की आय एम सॉरी बाळा, आणि मी त्यावेळेला तुला असं नव्हतं बोलायला पाहिजे, बट आय रिअलाइज माय मिस्टेक, आय एम रिअली सॉरी. आणि तिची इतकी स्पॉन्टेनियस रिॲक्शन होती की इट्स ओके. ते इतकं गोड होतं ना प्रसादजी. आणि त्या क्षणाला असं वाटलं की हो, मूल जसं जन्माला येतं, जेवढं मुलाचं वय आहे ना तेवढंच पालक म्हणून माझं सुद्धा वय आहे. म्हणजे माझ्या ऍक्च्युअल वयाचा आणि पालक म्हणून माझ्या त्या वयाचा अर्थार्थी संबंध नाहीये. अर्थार्थी जशी
जशी ती घडतीये तशी पालक म्हणून मी सुद्धा घडते. माझ्याप्रमाणे अनेक लोकांचेही हेच होत असणार आहे. असो ताण, भीती आणि एकूणच या सगळ्यावरती फार उत्तम पद्धतीने तुम्ही आज एक्सप्लेन केले, फार सुंदर सोल्युशन्स दिलेत. तर मला वाटतं माझ्याप्रमाणे इतर पालकही नक्कीच या सोल्युशन्सचा आणि ओव्हरऑल जगताना याचा उपयोग करतील याची खात्री मला वाटते या क्षणाला. सो आता इथे या क्षणी ब्रेक घेऊया, एक स्वल्पविराम घेऊया आणि पुढच्या वेळेला वेगळ्या विषयांवर, वेगळ्या कुठल्या तरी गोष्टीवरती आपण छान उत्तम पद्धतीने असा संवाद साधूया. टिल देन स्टे कनेक्टेड विथ चित्रांगण. थँक्यू सो मच. थँक्यू प्रसादजी. मंडळी, तुम्ही कुठेही जाऊ नका. जर अजूनही तुम्ही आमचं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर चित्रांगणला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. थँक्यू सो मच.